स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या राज्यामध्ये गाजत आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धैर्यशील मोहिते पाटील हे रिंगणात आहेत। अत्यंत चुरशीची झालेली निवडणूक भारतीय जनता पार्टीच्याकडे वळवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे। माढा लोकसभा मतदारसंघामधून आयत्यावेळी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये गेलेल्यांना चपराक लावण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांची मते पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे वळवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे खासदार आहेत। याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळोवेळी जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केलंय। लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या यादीमध्येच खासदार रणजितसिंह यांचं नाव होतं। खासदार रणजितसिंह यांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आग्रही होते, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली होती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या खासदारांपैकी सर्वाधिक निधी आणणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा समावेश आहे। याबाबत सुद्धा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा लोकसभेवर पाठवण्यासाठी आणि माढा लोकसभा मतदारसंघातील वातावरण फिरवण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।